झी 24 तास एक पाऊल पुढे. शशी कपूरचा अभिनयाच्या दृष्टीनं नितांत सुंदर असलेला चित्रपट म्हणजे न्यू दिल्ली टाइम्स. हा चित्रपट रोमेश शर्मानं दिग्दर्शित केला होता. राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या या चित्रपटात स्वतःच्या स्वार्थासाठी एका वृत्तपत्राचा मालक संपादकाला बळीचा बकरा बनवतो. त्यातून एक संपादकाची भूमिका केली होती. फार सुंदर सिनेमा होता. आणि शशी कपूरला म्हणजे तो स्वतः वेल रेड माणूस म्हणतो आपण, सुसंस्कृत, चांगलं वाचन नसलेला, चांगलं असा आतून कंटेंटेड माणूस होता. त्यामुळे त्याला ते संपादक म्हणजे नाही, त्यांनी इतर नटनट्या जे संपादक करतात ते त्यांच्या पद्धतीने करतात. आता आपण मीडियातले सगळं माहिती, संपादक कसा बोलतो चालतो, संपादकाची भाषा कशी असते, संपादकाची देहबोली कशी असते, ते शशी कपूरला माहिती होतं. त्यांनी न्यू दिल्ली टाइम्सला संपादक पहिल्यांदा खराखोर असा संपादक पडद्यावर बघता आला तो शशी कपूरमुळे आपल्याला बघता. पतझड़ सावन बसंत बहार एक बरस के मौसम चार. या चित्रपटानंतर शशी कपूरनं आपल्या वाढत्या वयाची जाणीव ठेवून चरित्र भूमिका साकारायला सुरुवात केली. शशी कपूर हा एक असा अभिनेता आहे ज्याला सातत्यानं इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करण्याची सर्वाधिक संधी मिळाली. शेक्सपियरवाला, बॉम्बे टॉकी असे अनेक चित्रपट परदेशातही नावाजले गेले. 1972ला त्यानं कोनराड रूक्सच्या सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटात सिमी गरेवाल सोबत दिलेला अत्यंत बोल्ड सीन चर्चेचा विषय ठरला. आपल्या होम प्रोडक्शनच्या फिल्मवाला बॅनरखाली त्यानं वेगळ्या धाटणीच्या आणि कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानं श्याम बेनेगलकडून जुनून, कलियुग, अपर्णा सेनकडून 36 चौरंगी लेन आणि गिरीश कर्नाडकडून उत्सव यांच्या दिग्दर्शनाखाली पडद्यावर आणले. अपर्णा सेनला त्यांनी संधी दिली. अपर्णा सेनचं पहिलं पिक्चर 36 चौरंगी लेन त्यांनी केलं प्रोड्युसर म्हणून. आणि अपर्णा सेनला जेव्हा तिला कॅमेरामन कोणतरी चांगला पाहिजे होता आणि ती कोणासाठी तरी थांबली, मला आता आठवत नाही कोणतो, पण एक चांगला कॅमेरामनसाठी थांबली होती. त्याच्याकडे डेट्स मिळत नव्हत्या. तो म्हणाला थांबा थांबा म्हणून शशी कपूरला पिक्चर सुरू करायचं होतं. तर शशी कपूरनी जबरदस्ती नाही केली. डायरेक्ट प्रोड्युसरचं सांगितलं मी तुला म्हणत होतो तू सुरू कर. पण तिला सुचवलं की मी एका कॅमेरावर काम केलंय आणि ते पिक्चर अर्धवट झालं आणि ते पुढे होऊच शकलं आणि ते डब्यात पडलेलं आहे. पण तो जो कॅमेरामन होता तो कॅमेरामनचा विचार कर आणि तो कॅमेरामन होता अशोक मेहता. या चित्रपटांना हिटचा दर्जा जरी मिळाला नसला तरी हे चित्रपट कलात्मक दृष्ट्या मील का पत्थर ठरले. No need to swear. It's Christmas Eve after all. Merry Christmas for tomorrow. शशी कपूरनं या चित्रपटांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले आणि त्यानं तसं समीकरण जुळवून आणलं होतं. त्यानं स्वतः दिग्दर्शित केलेला अजूबा हा चित्रपट फार काही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. त्याला कळलं की आपण डिरेक्ट केलं, आपल्याला करून बघायचं, आपण केलं, हे आपल्याला काही फारसं जमलेलं नाहीये हे काय. कारण तो जो सिनेमा होता अमिताभ बच्चनला घेऊन, अमिताभ बच्चन त्यावेळेचा जो आहे त्याची जी इमेज आहे ती त्यांनी कॅच करण्याचा एकीकडे प्रयत्न केला. आणि ठीक आहे असा एक सिनेमा आपण करून बघा ना, आपण काही जुनून करू शकत नाही, 36 चौरंगी लेन कदाचित डिरेक्टर म्हणून करू शकत नाही, तर हा करावा. आणि तो त्यांनी केला आणि तो काही फारसा प्रयत्न यशस्वी झाला नाही. लोकांना काही फारसा आवडला नाही तो सिनेमा आणि काही चाललं नाही. कारण ते तसा सिनेमा केला जसं मनमोहन देसाई अमर अकबर अँथनी करतो ना, तर मनमोहन देसाई हा तशा प्रकारच्या सिनेमासाठी त्याचा जन्मच झालेला आहे. त्याच्या पेशींमध्ये तो सिनेमा आहे, त्यामुळे तो बरोबर करू शकतो. बाकीचे तसं करायला गेले की ते फसतात, तसं थोडंसं त्याचं झालं. शांत बसणं हा त्याचा पिंडन होता. त्यानंतर इस्माईल मर्चंटच्या 1994ला आलेला मुहाफिज हा त्याचा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटासाठी त्याला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालं. त्यात मेन रोल त्याने केला आणि त्यात फैजच्या सगळे शेरोशायरी फैजची ओरिजिनल वापरली होती. कारण तो स्वतः शायर असतो. तो जो मुहाफिजचा नायक आहे जो शशी कपूरने रंगवला तर तो शायर असतो आणि त्याच्या सगळ्या शायरीमध्ये फैजच्या वापरल्या होत्या आणि त्याचं त्याला पहिल्यांदा नॅशनल अवॉर्ड मिळाला. मुळात प्रायोगिक रंगभूमीचा पुरस्कर्ता असलेल्या शशी कपूरचं चित्रपटसृष्टीला सर्वात मोठं योगदान म्हणजे पृथ्वी थिएटर्स. शशी कपूरने भारतीय सिनेमाला काय दिलं, भारतीय रंगभूमीला काय दिलं, तर दोन महान गोष्टी दिल्यात. आणि त्याच्याबद्दल मायातला एक रंगकर्मी सुद्धा त्यांना 21 सलाम करेन की त्यांनी पृथ्वी थिएटर सुरू केलं. पहिली गोष्ट पृथ्वी थिएटर सुरू केलं आणि त्याच्यामध्ये जेनिफर कपूरचा फार मोठा वाटा होता. कारण तिच्यावरती सुद्धा रंगभूमीचे संस्कार होते सगळे.
त्या दोघांनी मिळून, कारण पृथ्वीराज कपूर गेले होते आणि त्यांचं आपल्या वडिलांनी एवढी मोठी नाट्य चळवळ त्या स्वातंत्र्यपूर्व काळात चालवली. पृथ्वीचं नाटक, पृथ्वी थिएटरचं नाटक म्हणजे घटना असायची त्या काळामध्ये. वडिलांच्या स्मृतीखातर शशी कपूरनं पृथ्वी थिएटर्सची स्थापना केली. त्याचं काम सुरूच आहे. आपण ज्याला हिंदी सिनेमा म्हणतो, तो हिंदी सिनेमा हा स्टार ओरिएंटेड आहे. स्टारचं डॉमिनन्स असलेली इंडस्ट्री आहे आणि इथे काही मंडळी आली जी स्टार बनू शकली मोठी, ती टिकली. जी नाही बनू शकली ती इथे तिथे राहिली. आणि याच्यामध्ये इथले पण नाही राहिले आणि एवढा मोठा स्टार पण होऊन सुद्धा पुन्हा तो काहीतरी आपला ठसा उमटून गेला, असं शशी कपूर हा नट आहे. बलबीर राज पृथ्वीराज कपूर उर्फ शशी कपूर, राज आणि शम्मीचा देखणा भाऊ. करण, कुणाल आणि संजनाचा स्मार्ट पिता आणि जेनिफरचा हँडसम पती. सर्वांचा आवडता रोमॅन्टिक हिरो शशी कपूर. त्याला 75व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.